जय जय राम हरी जय जय राम दोन अक्षरी
सुंदरते ध्यान 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 सुंदरते ध्यान ध्यान उभे विटे सुंदरते ध्यान ध्यान उभे विटे सुंदरते ध्यान ध्यान उभे विटे नमस्कार, रामकृष्ण हरी. मी आज
श्री संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराज यांचा तू कृपाळू माऊली आम्हा दिनांची सावली हा अभंग इथे सादर करणार आहे. या अभंगामध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराज अभंगाच्या सुरुवातीलाच म्हणतायत तू कृपाळू माऊली. माऊली म्हणजे सर्वांना ज्ञात आहे, माऊली म्हणजे आई. आपल्या संपूर्ण विश्वामध्ये माऊली म्हणून एक आपल्या संत खूप प्रचलित आहेत, ते म्हणजे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वर माऊलींना माऊली उपमा आम्हा सर्व विश्वाने दिलेली आहे. एका आदराने आणि एका प्रेमाने माऊली म्हणजे ज्ञानेश्वर माऊली ही उपमा सर्व विश्वाने त्यांना दिली आहे. त्याचप्रमाणे या अभंगामध्ये संत तुकाराम महाराजांनी माऊली म्हणून निर्गुण परमात्मा जो पांडुरंग आहे त्याला साक्षात माऊली म्हणून हाक मारली आहे. त्याच्यासाठीच ते अभंगाला सुरुवातीला म्हणतायत तू कृपाळू माऊली आम्हा दिनांची सावली. म्हणजे आम्हा सर्व दिनांची माऊली तू सर्व सावली आहेस. म्हणजे काही प्रसंग आला तर आपण देवाकडे हाक मारतो, तसेच पांडुरंग म्हणजे पांडुरंगाचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन म्हणजे आई. म्हणजे काही जरी घडलं असेल, दुःख घडलं असेल तर आपण आईला जाऊन सांगतो. तसंच तुकाराम महाराजांनी या अभंगात संपूर्ण काय झालं तरी माऊलीला सांगायचा प्रयत्न केला. त्याच्याप्रमाणे पुढच्या चरणात सांगतायत तू देवांचा देव अवघ्या ब्रह्मांडाचा जीव. तुकाराम महाराज म्हणतायत पुढच्या चरणामध्ये की तू देवांचाही देव आहेस, सर्व देवात तू श्रेष्ठ आहेस आणि अवघ्या ब्रह्मांडाचा तू जीव आहेस. त्याच्यामुळे आम्हा दासा कारे लागली भाकणे हे कीव. त्याच्यामुळे आम्हा सर्व दासांना तुमची कीव लागलेली आहे. आणि अभंगाच्या शेवटी संत तुकाराम महाराज म्हणतायत की तुका म्हणे मी अन्यायी क्षमा करी माझे आहे. खरं तर संत तुकाराम महाराज यांनी अपराध काही केलेलेच नसतील, तरी पण ते अभंगात म्हणतात की तुका म्हणे मी अन्यायी. समजा माझ्याकडून काही अन्याय झालेले आहे, मी पापी आहे, तर हे माऊली म्हणतायत की हे माऊली काही जरी माझ्याकडनं अपराध झाले असतील तर मला माफ कर, मला क्षमा कर. हे साकडं मी तुझ्या पायाचरणी घालतोय. आणि तुकाराम महाराजांना माहिती आहे आणि खात्रीच आहे की आपली जी विठू माऊली आहे ती सर्व दोषांना आपल्या पोटात घेईल आणि आपल्याला माफ करेल. हे तुकाराम महाराजांना पूर्ण अभंगातून सांगायचं आहे. अभंग सादर करतो.
गोकुळीचा हा कान्हा माझा कुणी पाहिला